श्री स्वामी समर्थ. गुरुपुष्य अमृत योग 23 एप्रिल रोजी आहे. गुरुपुष्य अमृत योग म्हणजेच गुरुवार आणि त्यामध्ये पुष्य नक्षत्र येते, त्याला आपण गुरुपुष्य असे म्हणतो. या दिवशी आपण आभूषणे, नवीन वाहने, नवीन खरेदी करतो, दागिने वगैरे घेत असतो. परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन दागिने घेणे शक्य नसते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नवीन सोने चांदीचे दागिने न घेता करू शकता. या विशेष उपायाने जुने दागिने नवीन धन आकर्षित करू शकते. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर तुमच्याकडे असणारे जे सोने चांदीचे दागिने आहेत ते दागिने गंगाजलमध्ये भिजवून ठेवा. हे दागिने रात्रभर तसेच ठेवायचे आहे गंगाजलमध्ये, किंवा तुम्ही गंगाजलने ते दागिने पुसून घ्या व रात्रभर तसेच ठेवू शकता. दागिने भिजवल्यानंतर तुम्ही 11 माळा ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करा. त्यानंतर ही दागिने रात्रभर तसेच ठेवा आणि पुढच्या दिवशी सकाळी ते आभूषण स्वच्छ करून घ्या आणि पिवळ्या कापडामध्ये बांधून किंवा पोटली करून लॉकरमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा. अशा प्रकारे जुने दागिने, आभूषणे नवीन ऊर्जा जागृत करून धनाचा प्रभाव वाढवतात. माता लक्ष्मीची कृपा नवीन दागिने खरेदी न करता अशा प्रकारे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते. त्यामुळे घरामध्ये स्थिरता आणि समृद्धी येते. लक्षात ठेवा, ग्रहांची कृपा भावना आणि श्रद्धाने येते, फक्त खर्च करून येत नाही किंवा नवीन गोष्टी घेऊन येत नाही. त्या ठिकाणी आपल्याला भावना आणि श्रद्धा ठेवावी लागते. गुरुपुष्य अमृत योगामध्ये हा उपाय तुम्ही नक्की करा. अतिशय सोपा आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. या उपायामध्ये कुठलाही खर्च करायचा नाही. आपल्या घरामध्ये असणारे जे दागिने आहेत त्याचीच आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.